नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत इतिहासाचा तिसरा धडा उपयोजित इतिहास। विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे चॅनल आहे व्हिज्युअल लर्निंगला आपण सर्वांनी भेट द्यावी आणि हा पूर्ण जो काही आपला कोर्स आहे इतिहासाचा हा सर्व व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहास हा जो आपला धडा आहे या धड्यामध्ये आपल्याला इतिहासाचा उपयोग आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपण कसा करू शकतो याविषयी त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि याचा काय फायदा होतो बरं, तर आपण आता पुढे बघणार आहोतच की हा संपूर्ण धडा आपण कसा समजून घ्यायचा आहे। तर बघूयात आता उपयोजित इतिहास म्हणजे काय। ही एक संज्ञा आहे विद्यार्थी मित्रांनो की जनांसाठी इतिहास म्हणजेच काय, पब्लिक हिस्ट्री त्याला असं म्हटलं जातं। आता पब्लिक हिस्ट्री म्हणजे काय, तर हा आपण सर्व जे लोक आहोत तर या सर्व लोकांसाठी हा केला गेलेला इतिहास आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा यामध्ये आपल्याला हा जो शब्दप्रयोग दिलेला आहे ना, यामध्ये आपल्याला भूतकालीन ज्या घटना आहेत त्याचा आजच्या समाजाशी काय संबंध आहे याविषयी हा जनांसाठी इतिहास आपल्याला मार्गदर्शन करतो। बघा आता आपण बघूयात की जनांसाठी इतिहास हा जो आपल्याला एक शब्द दिलेला आहे, मग हा असा कसा यूज होऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये। तर बघा की भूतकालीन घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते। मग आता जे आपण बघितलं आहे की इतक्या सर्व काही घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत, आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे। आपल्याला माहीत आहे आपण त्या ठिकाणी विविध इतिहासाच्या घटना आपण आपल्या या आधीच्या वर्गांमध्ये समजलेलो आहोत। या घटनांसंबंधी आपल्याला विशेष अशी माहिती जर आपल्याला बघायची असेल तर या घटनांमध्ये आपल्याला जावं लागेल, बरोबर आहे की नाही। या घटना कधी घडल्या काय वगैरे, आणि त्याचा उपयोग आपल्या वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये आपल्याला कसा करता येईल याविषयी आपण जर विचार केला तर हा सर्व काही विचार जो आपण करणार आहोत तो म्हणजेच उपयोजित इतिहास आहे। आणि उपयोजित इतिहासाचा हाच उपयोग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की भूतकालीन घटना इतिहासाद्वारे आपल्याला ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याचा आता आपल्याला कसा उपयोग करता येईल वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये त्याचा कसा आपल्याला उपयोग होईल हे आपण बघणार आहोत। तर आता पुढे आपण बघूयात की जनांसाठी इतिहास म्हटलं तर हा इतिहास फक्त लोकांसाठी आहे किंवा इतिहासकार जे आहेत त्यांच्यासाठीच आहेत, हा आपण साधारणपणे जे आपण सर्वसाधारण लोक आहोत तर आपल्याला याचा काय उपयोग होणार नाही असं आपल्याला वाटत असतं। परंतु विद्यार्थी मित्रांनो तसं नाही आहे। हा इतिहास आपल्या विद्यार्थ्यांसाठी जसा उपयुक्त आहे तसाच तो आपल्या सर्व लोकांसाठी देखील उपयुक्त आहे। आणि हा जो आपला गैरसमज आहे ना, हा की जनांसाठी हा फक्त इतिहास म्हणजेच हा फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे, तर हा आपला गैरसमज आहे। कारण कसं, तर आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या भागाचा देखील काहीतरी इतिहास आहे की नाही, तो आपण समजून घ्यायचा असतो विद्यार्थी मित्रांनो। बघा आता आपण पुढे बघूयात हा आपला गैरसमज आपण कसा दूर करायचा आहे। तर हे गैरसमजामध्ये अजून एक आहे की इतिहासाचा दैनंदिन जीवनामध्ये काहीच उपयोग नसतो असंही आपल्याला वाटत असतं। नाही, आपल्याला जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये देखील इतिहासाचा आपण बराचसा मागोवा घेत असतो। बघा आपण एखाद्या ठिकाणी गेलो की त्या ठिकाणचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो। इथं असं झालं होतं बरं का, इथं तसं झालं होतं बरं का। बघा आपण जर एखाद्या पर्यटन स्थळाला भेट दिली किंवा एखाद्या गावातल्या एका जुन्या मंदिराला किंवा एखाद्या गावातल्या एखाद्या स्थळाला आपण भेट दिली जे फार जुनं नाही आहे पण जवळपासच आहे, तर अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणचा इतिहास त्या भागातले लोक आपल्याला सांगतात की इथं असं घडलं होतं बरं का। म्हणजेच काय, तर इतिहासाची दैनंदिन नोंद आपल्याला देखील त्या ठिकाणी सापडते आणि ती आपल्याला विचारात घ्यावी लागते। दुसरं काय, तर इतिहास आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, हा एक गैरसमज आहे की उत्पादन त्यावेळेला घडत होतं आणि आता जे उत्पादन घडतं आहे आणि त्यावेळेला घडतात असलेलं जे उत्पादन आहे त्याचा या आर्थिक इतिहासाशी काही संबंध नाही। नाही, तसं नाही। त्यावेळेला ज्या गोष्टी उत्पादन क्षेत्रामध्ये घडत होत्या त्या आजही आपण वापरत आहोत, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता हा एक बदल आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। पुढे काय आहे बघा
की आता लोकांच्या वर्तमान जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास हे समजून घ्यायचं आहे की आताची आपली जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीशी आपण हा उपयोजित इतिहास कसा जोडू शकतो. तर बघा, त्यावेळेला घडणाऱ्या घटना, त्यावेळेला घडणाऱ्या सर्व बाबी यांचा आत्ता आपल्या सध्याला आपल्या जीवनामध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. तर हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे बघावं लागेल की ज्या ज्या वेळेला ह्या घटना घडल्या त्यावेळेच्या घटना आणि आत्ता सध्या वर्तमान काळामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो. बघा ना, त्यावेळेला देखील चित्रकला होती, त्यावेळेला देखील काही गोष्टी उत्पादन क्षेत्रामध्ये आपण बघत होतो की त्यावेळेला देखील शेती केली जात होती. पण त्यावेळेला शेती करण्यासाठीचे जे अवजारे आहेत आणि आताची शेतीची अवजारे ही वेगवेगळी आहेत, बरोबर आहे की नाही. परंतु ही अवजारे देखील शेतीसाठीच कामी येतात आणि शेती करण्याची जी पद्धत आहे ती त्यावेळेला जशी होती त्यामध्ये थोडासा बदल करून ती आधुनिक प्रकारची शेती आलेली आहे. मग हा जो सगळं काही आपली जीवनसरणी आहे जी पूर्वीच्या जीवनाशी समरस आहे बघा, मग त्या क्षेत्राशी जोडणारं म्हणजे जनांचा इतिहास आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण या ठिकाणी बघू शकतात की परदेशी विद्यापीठामध्ये देखील आता हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे, जनांसाठी इतिहास. आता आपल्या भारतामध्ये काय तर बँगलोर या ठिकाणी सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री, काय सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा एक स्वतंत्र विभाग आहे आणि हा त्या ठिकाणी प्रकल्प तयार करतोय आणि संशोधन देखील करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे बघा. आता हा जो लोकांच्यासाठीचा जो इतिहास आहे त्यालाच आपण जनांसाठीचा इतिहास म्हणू. हा केवळ तज्ज्ञ व्यक्तींसाठीच नसतो हो, तर तो सर्वसामान्यांसाठी देखील आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या जनांसाठीच्या इतिहासाचं आपण देखील एक भाग आहोत. हे एक आपल्यामध्ये त्या ठिकाणी विचार आपल्यामध्ये हा दृढ झाला पाहिजे बघा. आता पुढे बघू की या क्षेत्रामध्ये कसा आपला सहभाग होऊ शकतो. तर चला पुढे बघूया. आता बघा, संग्रहालय या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि प्राचीन स्थळे या ठिकाणी आपला इतिहास आपल्याला बघायचा आहे. आता इथं जनांसाठी इतिहास कसा बघू शकतो आपण. तर बघा, या ठिकाणी जे लोक काम करणारे आहेत त्या ठिकाणी आपल्याला तो इतिहास समजावून सांगायचा आहे. मग त्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून त्या संग्रहालयामध्ये आपण जाऊ शकतो बघा. त्यानंतर खाली आहे प्राचीन स्थळे. मग या स्थळांचा त्या ठिकाणी असलेलं जे आजूबाजूचे लोक आहेत ते या स्थळांच्या भागामध्ये आपली विविध उपजीविका करणारी साधने त्या ठिकाणी घेऊन येऊ शकतात आणि ते आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतात बघा. पुढे आहे पर्यटक म्हणून देखील आपण त्या ठिकाणी इतिहासाची आवड निर्माण करण्याचं काम आपण करू शकतो. म्हणजे जे पर्यटन क्षेत्रामध्ये लोक काम करतात बघा, ते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे लोक पर्यटक म्हणून येतात त्या लोकांना सांगू शकतात आणि आपण स्वतःहून पर्यटक म्हणून त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि तो इतिहास आपण जाणून घेऊ शकतो. मग ह्यामुळे काय होईल हो, तर समाज मनामध्ये ती एक जाणीव जागृती निर्माण होऊ शकते की अरे आपल्या गावामध्ये हे प्राचीन स्थळ आहे आणि त्याचं आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. बघा, किल्ले आहे की नाही, किल्ल्यामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी गेल्यावर आपण सगळं बघतो. आता आपल्याजवळ देवगिरीचा किल्ला आहे. मग त्या देवगिरीच्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो अतिशय दुर्गम आहे की नाही. आजही तो आपण चढून जाऊ शकत नाही खालून वरती. का बरं? कारण तो अतिशय दुर्गम आहे. मग त्याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे असं आपण त्या ठिकाणी समजू शकतो, बरोबर आहे की नाही. त्याला आपण वाचवलं पाहिजे, त्याची जागृती केली पाहिजे आणि त्या प्रकल्पामध्ये त्याचं जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रकल्पामध्ये आपण या ठिकाणचे म्हणजेच त्या गावा आणि शहरामध्ये राहणारे आपण लोक आहोत आणि आपल्या जवळचा तो किल्ला आहे तर त्याचा आपण प्रकल्प आपण त्या ठिकाणी त्याचा जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकतो आणि तिथं काय वाईट आहे काय चांगलं आपण करू शकतो हे त्या ठिकाणी आपण बघू शकतो बघा. आता पुढे आपण बघूयात की उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन हा आपला एक पॉईंट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. मग आता उपयोजित इतिहासाचा
आपल्या या विविध विषयामध्ये कसं संशोधन आपण करू शकतो ते आपण बघायचं यामध्ये. तर पॉईंट आहे बघा की पूर्वी घडलेल्या घटना आणि वर्तमान काळात मानवी जीवनाची जडणघडण आणि यापूर्वी घडलेल्या घटनेवरच ती आधारलेली आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. की आपलं गाव त्या ठिकाणी बसलंय ज्या ठिकाणी इतिहास आहे की नाही. मग त्या घडलेल्या पूर्वीच्या घटना आणि आता आपल्या वर्तमान काळामध्ये आपण तो कसा सुरू करू शकतो हे आपण आज बघू शकतो. दुसरं काय तर या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान या क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. बघा एक विषय नाही आहे हो, त्यामध्ये राजकारण आहे की नाही. तर आजच्या राजकारणामध्ये आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये बघा ना, पूर्वीच्या राजकारणामध्ये राजे रजवाडे आणि इतर सर्व होते, परंतु आजच्या राजकारणामध्ये आपण आपल्यातून एकाला निवडलेलं आहे आणि त्यांची एक काय आपण बनवलेली आहे की एक त्यांचा संच बनवलेला आहे, संघ बनवलेला आहे आणि या संघाद्वारे आपलं राजकारण होणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून आपण त्याला संसद असं म्हणतो. नंतर सामाजिक आहे की नाही. मग समाजामध्ये जसा पूर्वीचा समाज होता त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि तो जो समाज आहे त्याच्यामध्ये बदल होऊन आजचा हा जो आपण म्हणूयात की पुढारलेला हा नवीन समाज आपण बघतो. नंतर धार्मिक संघटना आहे, त्यावेळेच्या धार्मिक संघटनामध्ये आणि या धार्मिक संघटनामध्ये बराचसा बदल झालेला आहे की नाही. काही रूढी परंपरा आपण सोडून दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये नवीन बदल केलेला आहे. त्यानंतर तत्त्वज्ञानामध्ये आपण बघूयात, फार महत्त्वाचं आहे बघा हे की तत्त्वज्ञान, त्यावेळेचं तत्त्वज्ञान आणि आत्ताचं तत्त्वज्ञान. तर त्यावेळेच्या तत्त्वज्ञानामध्ये थोडासा बदल करून आजचं तत्त्वज्ञान आपण नवीन निर्माण केलेलं आहे. म्हणजे इतिहासाचा भाग आपण त्यामध्ये घेतलेला आहे आणि तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये आपण बदल करून आजचं आपलं आधुनिक जे जीवन आहे त्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण बदल केलेला आहे. पुढे बघूयात, प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध ज्ञानसंचय असतो आणि त्याचा इतिहासाची दिशा आणि वाटचाल त्या क्षेत्रातील ज्ञानसंचयावर ती अवलंबून असते. हे फार महत्त्वाचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर काय तर इतिहासाची दिशा आणि वाटचाल ही त्या पूर्वीच्या काळी घडलेला जो ज्ञानसंचय आपल्याला मिळतो, म्हणजे कशामध्ये तर राजकारणामध्ये, तंत्रज्ञान, विज्ञान यामध्ये घडलेला जो काही ज्ञानसंचय त्यावेळेला होता त्याच्यामध्ये त्याच्या इतिहासाची दिशा आणि वाटचाल आपण बदलली आणि आपण तो आजच्या प्रमाणामध्ये त्याला आणलेला आहे. त्यावेळेच्या चुका आपण आता दुरुस्त केलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही. तर बघू आपण की जेम्स वॅटने दिव्याचा शोध लावला, पण आजचे दिवे कसे आहेत बघा ना, त्याच्यामध्ये बदल झाला की नाही. तर हे आपल्याला समजतं आहे. म्हणजेच काय तर ज्ञानसंचय जो पूर्वीचा होता त्या प्रत्येक विषयाच्या ज्ञानसंचयामध्ये आपण काय केलेलं आहे, बदल केला आणि त्या क्षेत्रातील ज्ञानसंचय आपल्याला नवीन आपण करून आणलेला आहे बघा. म्हणजेच त्या इतिहासाची दिशा आणि वाटचाल कशी घडली हे आपण यामधून समजून घेऊ शकतो. समजतंय ना तुम्हाला. बघा अनेक विषयांच्या संशोधनामध्ये इतिहासाची संशोधन पद्धती ही आज आपल्याला उपयुक्त ठरताना दिसते बघा. कारण हे सर्व विषय जर आपण बघितले त्याला प्रत्येक विषयाला म्हणजे काय सामाजिक, धार्मिक संघटन, तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याच्या या सर्व विषयांना काय आहे तर एक संशोधन पद्धती त्यामध्ये आलेली आहे. त्याच्या ज्ञानसंचयामध्ये आपण बदल केलेला आहे आणि ती संशोधन पद्धती आपल्याला आज उपयुक्त ठरत आहे बघा. चला तर पुढे आपण बघूयात की पुढे ही जे 7 क्षेत्र आहेत या 7 क्षेत्रामध्ये इतिहास संशोधन पद्धती कशा प्रकारे उपयुक्त ठरते ते आपण आता बघणार आहोत बघा. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की तत्त्वज्ञान. आता तत्त्वज्ञान यामध्ये काय आहे बघा की या विचारसरणीचा उगम, विचारांची परंपरा व वाटचाल हा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञानाचा विचार जर आपण केला तर विचारांची एक परंपरा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. फार पूर्वीपासून ही विचारांची परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे बघा. तत्त्वज्ञान म्हटलं की आपल्याला कोण आठवतं? इतिहासकार आठवतात का? नाही. आपल्याला अजून कोण आठवतंय बघा? समाज सुधारक आपल्याला आठवतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे समाज सुधारणा करणारे काही आठवा बरं. संत महात्मा. हो, हे संत महात्मा मंडळी त्यांच्याकडे तत्त्वज्ञान होतं आणि तत्त्वज्ञान हे त्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर या विचारसरणीचा उगम जो आहे तो या तत्त्वज्ञानाचा उगम आपल्याला त्या संत महात्म्यांच्या विचारसरणीमध्ये आपल्याला दिसतो आणि ही विचारांची परंपरा आहे हो. आणि त्याची वाटचाल म्हणजेच हा इतिहास आहे. लक्षात घ्या,
ह्या तत्त्वज्ञानाची वाटचाल म्हणजेच हा इतिहास आहे. आता ज्या भाषेमधून ते व्यक्त केलं गेलं त्या भाषेचा इतिहास देखील आपल्याला बघावा लागेल की नाही. बरोबर आहे. काही तत्त्वज्ञान हे जुन्या मूळी भाषेमध्ये होतं आणि त्यावेळेला वापरल्या जाणाऱ्या जुन्या म्हणजे पारंपरिक भाषेमध्ये तो वापरलं गेलं होतं. पण ते नंतर विविध भाषांमध्ये काय झालं त्याचं आपण त्याला बदलवलं गेलं आहे की नाही, आणि ते आज आपण वाचत आहोत. बरोबर आहे की नाही. ती ट्रान्सक्रिप्ट त्याला आपण म्हणूयात आहे की नाही. तर मग हे इतिहास जो आहे या तत्त्वज्ञानाचा, तर ही एक संशोधन पद्धतीमध्ये उपयुक्त ठरतं आपल्याला तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं. आलं का लक्षामध्ये. म्हणजेच काय, तर हे जे 7 क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ही इतिहास संशोधन पद्धती आपल्याला उपयुक्त ठरते. त्याद्वारे आपण हा उपयोजित इतिहास आज आपण अभ्यासू शकतो ह्या तत्त्वज्ञानाद्वारे. आणि हा तत्त्वज्ञानातला इतिहास जर आपल्याला अभ्यासायचा असेल तर त्या भाषेचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो जी पूर्वीच्या काळी होती. बरोबर आहे की नाही. चला पुढे बघूयात. आता विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आता उपयोजित इतिहास आपल्याला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कसा पाहता येतो, तर वैज्ञानिक शोध सिद्धांत यांचा कार्यक्रम व कार्यकारण परंपरा ही साखळी आपल्याला समजून घ्यावी लागेल. आलं का लक्षामध्ये. आणि मग ते समजण्यासाठी आपल्याला या विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागेल की विज्ञान कसं बदलत आलं, कोणकोणते शोध लागले, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये लागले विज्ञानाच्या आहे की नाही. कृषी झालं किंवा तंत्रज्ञान झालं, कशामध्ये तो बदल झाला आणि हा कार्यक्रम कसा होता, कसा बदल होत गेला, संशोधनामध्ये काय काय पायऱ्या त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या आहे की नाही. तर ह्याची एक कारण परंपरा का कसं करावं लागलं तो बदल का, तर त्यावेळेच्या समाजाला त्या गोष्टी आवश्यक वाटत होत्या म्हणून शेतीच्या क्षेत्रात बदल का करावे लागले. कारण मग की विविध प्रकारचे आपल्याला संकट त्यावेळेला शेतीवर येत होती. मग ही शेती बदलावी लागली. बरोबर आहे की नाही. शेती करण्याच्या पद्धती बदलाव्या लागल्या. म्हणजेच काय, तर ती कारण परंपरा, वैज्ञानिक शोधाची कारण परंपरा हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून या विज्ञानाचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागेल की कसं बदल होत गेले विज्ञानामध्ये. आता बघूयात शोध का लागतात हो. तर मानवी गरजा. शोध का लागतो, तर आपल्या मानवांची गरज आहे. बरोबर आहे की नाही. आज आपण बघतो की आज मला लवकर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. बरोबर आहे की नाही. मग आपण काय केलं, तर आपण पहिलं सुरुवातीला आपण रस्ते निर्माण केले, गाड्या निर्माण केल्या. पण आपल्याला लवकर पोचायचं आहे हो, आपल्याला वेग पाहिजे, आपल्या कामाला वेग पाहिजे, म्हणून आपण कशाची निर्मिती केली हो, हवाई मार्गाची. व हवाई मार्गासाठी कशाची निर्मिती केली हो, बरोबर आहे अगदी विमानांची निर्मिती केली. बरोबर आहे की नाही. आणि जर आपण रेल्वेची निर्मिती केली आणि मग त्याद्वारे आपल्याला समजलं की रेल्वेच्या द्वारे देखील आपण जलद गतीने पोहोचू शकतो, मग रेल्वेमध्ये आपण बदल करतो. बघा शोध कसे लागतात आहे की नाही. तर मानवी गरजांची पूर्ती व त्याच्या जिज्ञासेचे समाधान या प्रयत्नातून ते शोध लागलेले आहेत. बघा त्या जिज्ञासा जी आपल्यामध्ये निर्माण झाली की वेगाने मला जायचं आहे, मला हा प्रॉब्लेम येतोय, आरोग्य क्षेत्रामध्ये मला हा बदल करावा लागणार आहे, आता हे करून चालणार नाही, मला याच्यामध्ये बदल करावा लागेल. म्हणजे जिज्ञासा आहे आपल्यामध्ये आणि त्या जिज्ञासेचे समाधान करण्यामधून ही प्रयत्न आपण जे केले त्याद्वारे आपल्याला विज्ञानाचा इतिहास आपल्याला समजतो. आणि जर हे समजून घ्यायचं असेल विज्ञान कसं बदललं, तर त्यासाठी आपल्याला विज्ञानाचा इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच काय, उपयोजित इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे बघूयात आपण तंत्रज्ञान. व्हेरी गुड. बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की तंत्रज्ञानामध्ये आपण काय बदल केले. तंत्रज्ञानाचा इतिहास का अभ्यासायचा आपल्याला, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. हो, जर आपल्याला तंत्रज्ञानाचा अभ्यास जर आपण केला नाही ना विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण ते जुने जे शोध आहेत ना ते पुन्हा करत राहू आणि त्याचा निष्कर्ष एकच निघत असेल. बरोबर आहे की नाही. जर त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल आहे की नाही, आज आपण घरी राहून शिकत आहोत. बरोबर आहे की नाही. तर तंत्रज्ञानामध्ये आपल्याला बदल करावा लागतोय. बघा तंत्रज्ञानामध्ये जोपर्यंत आपण बदल करणार नाही, त्याचा अभ्यास आपण करणार नाही, मग तो अभ्यास केल्याशिवाय तंत्रज्ञानामध्ये बदल करता येईल का, नाही. मग बघा आपल्याला कशामध्ये बदल होतो. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य म्हणजे काय,
तर बिल्डिंग मटेरियल, बरोबर आहे की नाही, बिल्डिंग आहे की नाही, आपण जे बांधकाम क्षेत्र आहे त्याला आपण स्थापत्य असं म्हणतो. पूल बांधणी आहे की नाही, उंच उंच इमारतींची बांधणी म्हणजे त्याला स्थापत्य आपण म्हणतो, स्थापन करणे. नंतर अभियांत्रिकी म्हणजे काय, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये विविध बदल आपल्याला बघायला मिळतात आहे की नाही अभियांत्रिकीमध्ये. आणि हे इत्यादी जे बदल आहेत व त्यांची कारणे यांची साखळी समजण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो बघा. तर हे कसे एकमेकाशी जुळलेले आहेत बघा. कृषी उत्पादन आणि वस्तूंचे उत्पादन याच्यामध्ये काय आहे, जवळीक आहे, ते दोघं एकमेकाला पूरक आहेत बघा. त्यानंतर स्थापत्य आणि वस्तूंचे उत्पादन हे त्याला एक दुसऱ्याला पूरक आहेत. अभियांत्रिकी, ह्या सर्व गोष्टींसाठी अभियांत्रिकीचा वापर आपण करणार आहोत आहे की नाही. आणि मग त्याद्वारे ही साखळी आहे आणि ती आपल्याला समजून घ्यावी लागेल तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेण्यासाठी. आता वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी आहेत आहे की नाही. तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शोध आधी कोणते लागले, हां मग तो तर इथपर्यंतच होता, पण त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होता गड्या, त्याच्यामध्ये असे प्रश्न निर्माण झाले होते त्या पहिल्या शोधामध्ये. मग त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल, म्हणजेच काय, तंत्रज्ञानात बदल करावा लागेल. आणि मग परस्परावलंबी आहे हे समजून घ्या. आता उदाहरणार्थ मानवी उत्क्रांतीमध्ये दगडी हत्यारे बनवण्यापासून ते उत्पादन क्षेत्र जे आहे कृषीचं, तिथपर्यंत मानवाला उमजलेलं विज्ञानाच आपल्याला महत्त्वाचं आहे बघा. तर आज कृषी क्षेत्रामध्ये आपण बदल केले. पूर्वी फक्त तुम्ही बघू शकता या ठिकाणी चित्रामध्ये की काही मानवी हत्यारे पूर्वीची होती ती शेतीमध्ये वापरली जात होती किंवा त्यांच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ही हत्यारे वापरली जात होती बघा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर ह्या मानवाला उमजलेलं विज्ञान त्यावेळेला जे होतं त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागला, काही शोध आपल्याला लावावे लागले आणि तंत्रज्ञानामध्ये बदल करावा लागला. उत्पादन प्रक्रियांची यांत्रिकीकरण कसे होत गेले याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. तर उत्पादन प्रक्रियांची यांत्रिकीकरण कसं होत गेलं आहे की नाही. सुरुवातीला हातावर चालणारं हातमाग होतं नाही का, मग नंतर त्याच्यामध्ये बदल झाला, त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण झाला आणि के नावाच्या एका शास्त्रज्ञाने धावता धोटा नावाचं एक यंत्र बनवलं जे आज आपण वापरतो कापड निर्मितीच्या क्षेत्रामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय, यांत्रिकीकरण झालं त्याचं नाही का. हाताने बनवणारं ते चरखा होतं आणि नंतर त्याच्यामध्ये बदल होत गेला आणि सूतकताईचे वेगवेगळे प्रयोग निर्माण झाले आणि आज आपल्याला मोठमोठ्या कापड कंपन्या या ठिकाणी बघायला मिळतात. चला पुढचा मुद्दा बघूयात. उद्योगधंदे आणि व्यापार याच्यामध्ये उपयोजित क्षेत्र कसं आहे, उपयोजित इतिहासाचा कसा आपण उपयोग करू शकतो बघा. तर मानवी समाजामध्ये परस्पर व्यवहार क्षेत्र वाढते, तसेच सांस्कृतिक संबंधांचे जाळे विकसित होते आणि व्यापार करण्यासाठी सांस्कृतिक बाबी आवश्यक वाटतात. बघा ना, सांस्कृतिक बाबी ज्यावेळेला पूर्वीचे लोक आपल्याकडे आले बघा, जे आपण म्हणतो ना की पूर्वेकडून आलेले व्यापारी ते आपल्याकडे आले. मग ते जेव्हा इथं आले तेव्हा त्यांच्या पेहराव नाही का, त्यांनी घातलेले कपडे, मग त्यांचे शर्ट पॅन्ट असे कपडे. आपलं काय होतं हो, आपण जर आहे तर आपण महाराष्ट्रामध्ये राहत होतो, आपल्याकडे धोतर आणि बंडी होती, बरोबर आहे की नाही. आपला हा पूर्वीचा आपला पेहराव होता. परंतु जेव्हा हे ब्रिटिश ज्यावेळेला भारतामध्ये आले तेव्हा त्यांचे पेहराव, त्यांचा घालण्याचे जे कपडे होते ते आपण बघितले आणि त्याच्यामध्ये आपण बदल करत गेलो. चांगली बाब आहे हो, आपण त्याच्याप्रमाणे बदलत गेलो. म्हणजेच काय, तर आपल्या विचारसरणीमध्ये, आपल्या पेहरावामध्ये, आपल्या खानपानामध्ये बदल होत गेला. म्हणजेच आपल्या काय सांस्कृतिक बाबी बदलत गेल्या. पण आले कशासाठी होते हो, उद्योगधंदे करण्यासाठी ते लोक आले होते. म्हणजेच काय, तर परस्पर व्यवहाराचं जे क्षेत्र होतं त्याच्यामध्ये सांस्कृतिक संबंध आले आणि त्याचं जाळं एक विकसित झालं. आलं का लक्षामध्ये. त्यांची राहण्याची पद्धत, त्यांचं सण समारंभ, त्यांचे बोलण्याची पद्धत यामध्ये आपण बघत गेलो. आणि बघा ना, अनेक इतर धर्म देखील या ठिकाणी आले त्या सांस्कृतिक संबंधामधून. आलं का लक्षामध्ये. आणि सांस्कृतिक बाबी कशा बदलल्या,
हे आपल्याला या उद्योगधंदे आणि व्यापार याच्यामधून हे एक वेगळं क्षेत्र या ठिकाणी आपल्याला उपयोजित इतिहासामध्ये बघायला मिळतं. आता बघा, बाजार व व्यापार बदलात मानवी नात्यांचे स्वरूप व त्याद्वारे समाजरचना बदलत गेली. बघा, समाजरचना बदलणे हे काही सोपी गोष्ट आहे का हो? परंतु हो, समाज कधी बदलला तर व्यापार बाजार या ठिकाणी लोक जाऊ लागले आणि त्यांच्या सांस्कृतिक बाबी समजू लागल्या. त्यांना त्या लोकांच्या दुसरे लोक आपल्याकडे आले होते, त्यांच्या समाजाच्या बाबी आपल्याला समजू लागल्या. त्यांच्याकडे आर्थिक बाबी कशा आहेत त्याचा अभ्यास आपल्याला होऊ लागला आणि हळूहळू बाजार आणि व्यापारामध्ये बदल होत गेले आणि मानवी नात्यांचे स्वरूप देखील या ठिकाणी बदलताना आपल्याला बघता येतं. तर हा पॉईंट अशा पद्धतीने आपण समजून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, मी तुम्हाला सहज वाचून सांगू शकलो असतो, पण नाही, तसं नाही आहे. आपल्याला ते समजायला पाहिजे तो मुद्दा, म्हणून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने PPTद्वारे आपण समजून घेत आहोत. बघूयात आता पुढचा मुद्दा आपण बघूयात. 5वं आहे व्यवस्थापनशास्त्र. फार महत्त्वाचं आहे नाही का? व्यवस्थापनशास्त्र म्हणजेच काय? आपण बघतो ना, आपण करतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला हा एक फार मोठा महत्त्वाचा भाग आहे की मॅनेजमेंट आहे की नाही. मॅनेजमेंट स्किल, त्याला व्यवस्थापनशास्त्र असं आपण म्हणूयात. पण या मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये आज नाही का आपण MBA नावाची एक आपल्याला डिग्री घेता येते बघा, तुम्हाला माहीत आहे. तर ह्या व्यवस्थापनशास्त्रामध्ये काय काय बदल होत गेले बघा, आपण बघूयात. म्हणजेच काय, उपयोजित क्षेत्रामध्ये हे कसं बदलत गेलं बघा. तर भूतकाळामध्ये उत्पादनाची साधनं, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार, विक्री याच्या व्यवस्थापनाच्या यंत्रणांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कसं कसं बदलत गेलं. पूर्वीचे लोक आले व त्यांचे जी वस्तू आहे ती वस्तू निर्मितीचं कसं होतं, त्याच्यामध्ये काय काय बदल झाला, त्यांनी कोणकोणत्या वस्तू आणल्या नाही का. मग त्यांच्या उत्पादनाची साधने भूतकाळात कशी होती, आपण त्यांना काही वस्तू दिल्या तेव्हा आपल्या उत्पादनाची साधने कोणती होती आहे की नाही. मग नंतर त्यावेळेचं मनुष्यबळ कसं काम करत होतं, आजचं मनुष्यबळ कसं काम करतोय बघा ना. आजचं मनुष्यबळ कसं काम करतंय तर ते यंत्रावर काम करतंय नाही का. 15 लोकांचं काम एक छोटंसं यंत्र काम करतंय, बरोबर आहे की नाही. म्हणजे आता मनुष्यबळ त्याच्यामध्ये देखील बदल होत गेले. उत्पादनाच्या विविध प्रक्रिया निर्माण झाल्या आहे की नाही. आज जे आपण शेतीमधून उत्पादन करत होतो त्याला कितीतरी वेळ लागायचा, एक उत्पादन निर्माण व्हायला भरपूर वेळ लागायचा. पण आताच्या उत्पादनामध्ये लवकर ती बी आपण अशी निर्माण केली, विकसित केली की ती लावल्याबरोबर लगेच त्याच्यामधून आपल्याला काय मिळू शकतं, उत्पादन लगेच त्याचं होऊ शकतं. हे आपण बघतो. काही लवकर पिकणारी फळं आपण बघू शकतो आहे की नाही. तर हे उत्पादनाच्या विविध प्रक्रिया आपण करत आहोत. नंतर बाजारामध्ये बदल झालेला आहे. हो, आपला जो बाजार होता पूर्वी, आपला बाजार एका ठिकाणी जाऊन बसायचा आणि त्या ठिकाणी विक्री व्हायची, पण आता बाजारामध्ये बदल झाला. ते सर्व विक्री क्षेत्र आपण एका मोठ्या बाजारामध्ये घेऊन गेलो आहोत आणि जगामध्ये हा बाजार आपण पोहोचवलेला आहे. आपला छोटासा बाजार, आपल्या भाज्या, आपले उत्पादन, आपल्या फळफळांच्या निर्मितीची क्षेत्र आपण आता वाढवली आणि आपण ती बाहेर पोहोचवलेली आहे. म्हणजे विक्री कशी आपण बदलली याचं आपण बघू शकता. मग हे व्यवस्थापन आहे. व्यवस्थापन हे मॅनेजमेंट आपण कसं करत आहोत त्याचा अभ्यास, आता बदल कसा होत गेला ते आपल्याला बघायचं आहे. नंतर आहे बघा, यामधील विविध स्तर आहेत याच्यामध्ये. म्हणजे परंपरागत जे बदल होते त्याच्यामध्ये बदल करत गेलो आपण, परंपरागत गोष्टींमध्ये बदल केला आणि आपली परंपरागत मानसिकता आपण बदलत गेलेलो आहे. आणि सामाजिक आर्थिक संघटना त्या आता कसं काम करतात त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आता आपण सामाजिक आर्थिक संघटनेवर अवलंबून झालेलो आहोत की परंपरागत मानसिकता आपण सोडून दिलेली आहे आणि हे स्तर जे आहेत आपले ते आता बदलत गेलेले आहेत. आता हा इतिहास आपल्या वर्तमान काळातील विविध व्यवस्थापन करणे कसे सोपे होईल यासाठी आपल्याला अभ्यासायचा आहे. व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे, उपयोजित इतिहासामध्ये आपल्याला हा करायचा आहे ना. मग व्यवस्थापन क्षेत्र आपल्याला का अभ्यासायचं, तर वर्तमान काळामध्ये हा इतिहास आपण कसा वापरू शकतो व्यवस्थापन शास्त्राचा, यासाठी आपल्याला हा इतिहास अभ्यासायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे आपण बघूयात. आता पुढे कोणकोणते क्षेत्र आहेत बघा. कलेच्या क्षेत्रामध्ये कसा इतिहास बदलत गेला बघा. आता आपण वेगळ्या विश्वामध्ये आलेलो आहोत आहे की नाही. तर कला काय सांगते आपल्याला, तर पूर्वीचा इतिहास आपल्याला समोर दाखवते आहे की नाही. चित्र एखादं आहे की नाही. जेव्हा आपण अजिंठा लेणीकडे जातो, अजिंठा लेणीमध्ये काय आहे बघा, आठवा बरं. मी कोणत्या लेण्यांचं
मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला अजिंठा लेणी. मी वेरूळ लेणी नाही सांगत आहे, अजिंठा लेणी. अजिंठा लेणीमध्ये आपल्याला कला दिसते. कोणती कला दिसते? चित्रकला, आहे की नाही. मग हे कलेचं क्षेत्र वेगळं आहे की नाही. तुम्ही जर वेरूळ लेणी म्हणाल, वेरूळ लेणीमध्ये काय आहे हो? तिथं चित्रकला नाही, तर तिथं काय आहे? हो, तुम्हाला तिथं मूर्तिकला दिसते, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी दगडांच्या कोरीव कामाद्वारे त्या ठिकाणी मूर्ती घडवल्या गेल्या. एक सुंदर असं कैलास लेणं त्या ठिकाणी आहे, आपण बघू शकतात. आणि त्या कैलास लेण्यांचा त्या ठिकाणी आपल्याला इतिहास आपल्याला बघावा लागेल. मग ही कला आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे. कला क्षेत्र काय आहे? तर ती अभिव्यक्ती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. कला काय सांगते आपल्याला? अभिव्यक्ती. व्यक्ती म्हणजे काय? व्यक्त करणे. अभिव्यक्ती म्हणजे व्यक्तीला काय व्यक्त करायचं आहे ते या कलेद्वारे आपण बघू शकतो. कलेच्या विकासामध्ये वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक ह्या परंपरांच्या आधारे कलेचा विकास कसा झाला आहे हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहासामध्ये तर कसं, तर भावनिक, सांस्कृतिक. बघा ना, पूर्वीच्या काळी काय भावना होत्या, तर चांगल्या कोणत्या गोष्टी पूर्वी घडल्या ते दाखवण्याचा चित्रकाराने प्रयत्न केला, आहे की नाही. त्यावेळेला भावना कशा कशा पद्धतीने आपल्याला समजत होत्या, की एखादी जर रागाची भावना होती तर मग त्यावेळेला रागाच्या भावनेमध्ये तो चांगली कृत्य करताना दिसेल का हो? नाही ना. तो एखादं भयंकर लढाईचं कृत्य करताना आपल्याला दिसतो. म्हणजेच ती काय, तर ती भावना त्या ठिकाणी त्याने दाखवलेली, अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य त्याला असल्यामुळे. आलं का लक्षामध्ये. नंतर सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणत्याही कला निष्कर्षाचे मर्म आपल्याला कळतं. संस्कृती काय सांगते आपल्याला, तर मग त्यामध्ये आपल्याला जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर त्या संस्कृतीच्या अभ्यासाचा जर आपण ठरवलं की हा अभ्यास आपण करायचा आहे, तर त्यामध्ये कोणता कलाविष्कार आपल्याला करायचा आहे, तर हा एक कलाविष्कार का केला असेल, चित्रकलाच का निर्माण केली, दुसऱ्या त्या ठिकाणी का नाही दाखवली कला. चित्रकलेमध्येच आपल्याला एखाद्या दरबाराचं चित्र जर दाखवायचं असेल तर आपल्याला एखादं मूर्तिकलेमध्ये का नाही दाखवता आलं. हो, काही ठिकाणी मूर्तिकलेत दाखवलेलं आहे, परंतु त्यामध्ये आपल्याला भाव दाखवायचे होते राजाचे, त्या ठिकाणच्या दरबारींचे. म्हणून मग सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला कलाविष्कार का करायचं त्याचं मर्म कळतं. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये असलेली एक महत्त्वाची भावना आपल्याला कळते. ती मर्म म्हणजेच ती भावना आपल्याला कळते. नंतर निर्माणकर्त्याची मानसिकता व विशिष्ट कलाशैलीचा विकास कसा होत गेला. निर्माण कोण करतंय, नाही का, त्याची मानसिकता कशी आहे. तो जर चांगला असेल, त्याची मानसिकता चांगली असेल तर सुंदर अशी कला निर्मिती होते. पण त्याची मानसिकता जर थोडीशी भित्री असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कला निर्मितीमध्ये काही गोष्टी छोट्या दिसतात आपल्याला. बघा, तर निर्मात्याची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैली याचा विकास कसा झाला हे आपल्याला या ठिकाणी समजतं. आणि कलेच्या अभ्यासामुळे, त्याच्या इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला कलेचा आज आपण त्याचा कसा वापर करू शकतो हे आपण करतो. हो, आपण आज करत आहोत. इतिहास आपण बघतो की कलेचा इतिहास जेव्हा आपण वाचतो, अभ्यास करतो, त्यामध्ये चित्रकलेच्या रंग त्यांचा अभ्यास आपण करतो, नाही का. पूर्वीचे रंग, आजचे रंग, हा आपल्याला अभ्यास बघितला आपण, ऐका नाही. वॉटर कलर आज आपण वापरत नाही, तर आपण आज त्यामध्ये वॉटरप्रूफ कलर आलेले आहेत बघा. तर हा त्यामध्ये आपल्याला इतिहास कळलेला असल्यामुळं कलेचा आपण हे समजू शकतो. चला बघूयात आपण पुढचा पॉईंट. मानवीय ज्ञानशाखा ही फार महत्त्वाची शाखा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. मानवीय ज्ञानशाखा, ह्युमॅनिटीज त्याला असं म्हटलं जातं. आज आपण बघतो की विद्यार्थी इतिहास, नाही का, भाषा, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यामध्ये काय करतात, MA करतात बघा. MA म्हणजे काय, मास्टर्स, आहे की नाही, पदवी उत्तर. ती पदवी नंतरची पदवी, मोठी पदवी ते घेतात. मग ही ह्युमॅनिटीज जी शाखा आहे ना, याला म्हणू आपण मानवीय ज्ञानशाखा. ही ज्ञानशाखा आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानशाखा म्हणजे काय, त्याच्यामध्ये ज्ञानाचा वापर केलेला आहे, ज्ञानाचा अभ्यास केला जातो त्यामध्ये. मग आता इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांचा उगम व विकास हा या ज्ञानशाखेचा अभ्यास आहे बघा. मग इतिहासाचा अभ्यास कशामध्ये येतो, कोणत्या ज्ञानशाखेमध्ये येतो, मानवीय ज्ञानशाखेमध्ये येतो. पुरातन गोष्टी त्याचा अभ्यास पुरातत्व यामध्ये आपण मानवीय ज्ञानशाखेमध्ये करतो बघा. समाजशास्त्राचा अभ्यास, सोशॉलॉजी त्याला म्हणू आपण,
आहे की नाही, त्याचा अभ्यास देखील. मग समाज कसा होता पूर्वी, त्याच्यामध्ये काय काय समस्या होत्या आणि त्या समस्या आता कशा घेतल्या जातात त्या दिसतं आपल्याला. नंतर मानवशास्त्र आहे की नाही, ह्युमॅनिटीज, मग मानवाने आपल्यामध्ये कसे बदल होत गेले, उत्क्रांतीवाद जुना त्यावेळेचा आहे की नाही, त्याच्यामध्ये बदल होत गेले. नंतर राज्यशास्त्रामध्ये म्हणजेच काय तर पूर्वीचं राज्यशास्त्राचं जर आपण बघितलं तर पूर्वीचं राजा आणि त्यावेळची दरबारी आणि तशा पद्धतीचं आज त्यामध्ये बदल होत गेलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये आहे की नाही, तर अर्थकारण काय असतं तुम्हाला माहिती आहे, पैसा आहे की नाही आणि समाजाची देवाणघेवाण, आर्थिक देवाणघेवाण हे आपण अर्थशास्त्रामध्ये बघतो. तर ह्या सर्व मानवीय शाखांचा उगम आणि विकास कसा झाला तर याचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. तर बघू आपण पुढे एक सुंदर तुम्ही लिहून घेऊ शकतात हे की तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची जननी मानली जाते. तर आपण पुन्हा जाऊया तत्वज्ञानाकडे. तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं तर तत्व काय आहे हो, बघा प्रत्येक गोष्टीला तत्व असतं आहे की नाही. जर आपण एखाद्या विज्ञानाची जरी बाब घेतली नाही का, आपण जर न्यूटनने लावलेले सिद्धांत बघितले त्याच्यामध्ये तत्व आहे ना हो, आहे की नाही. मग ते तत्व कशाचं होतं हो, तर तो ज्यावेळेला त्याने अग्निबाणाचं त्या ठिकाणी आपल्याला प्रयोग करून दाखवला तर त्यामध्ये आपल्याला समजतं की आहे की नाही की ती त्या ठिकाणी क्रिया प्रतिक्रिया असं त्या ठिकाणी आपण बघू शकतो. तर ते त्या ठिकाणी मानवाचं आपल्याला त्याने लावलेला शोध कसा होता आणि त्यामध्ये तत्वज्ञान काय वापरलेलं आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलं. आणि इतर सर्वच ज्ञान शाखांमध्ये तत्वज्ञान ही त्याची जननी मानली जाते. बघा विद्यार्थी, प्रत्येक म्हणजे विज्ञान घ्या किंवा इतिहास घ्या किंवा पुरातत्व घ्या, सगळ्यामध्ये आपल्याला तत्वज्ञान हे त्या ठिकाणी मानवलं जातं. आता बघा उदाहरण त्या ठिकाणी दाखवलं आहे की मानवाचे अस्तित्व व या विश्वाचा पसारा याची जिज्ञासा जागृत झाली होती त्यावेळेला मानवामध्ये, आहे की नाही. मानव कधी आला असेल, मग ह्या विश्वामध्ये कुठे कुठे मानव आहे की नाही असं त्यावेळेला वाटत होतं ना. त्यावेळेला मग लोकांना माहीत नव्हतं या सगळ्या बाबी. मग ज्यावेळेला त्यांची ही जिज्ञासा जागृत झाली त्यावेळेला जगाच्या उत्पत्तीच्या कथा, सृष्टीचक्र कसं होत गेलं आहे की नाही. सृष्टीचक्र म्हणजे काय काय तर की दिवस रात्र आहे की नाही हे सृष्टीचक्र आहे की नाही. मग पाऊस येतो, मग विविध आपल्याला त्या ठिकाणी आपण बऱ्याचदा बघतो की दिवस रात्र ज्याबरोबर होतात त्याबरोबर आपले विविध महिने येतात. मग या महिन्यांमध्ये काय काय येणार आहे बघा, ते सर्व तुम्हाला विश्वाचा हा जो पसारा आहे ना यामध्ये आपल्याला हे सृष्टीचक्र सांगत असतं, आहे की नाही. तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सर्व ऋतू त्या ठिकाणी येतात. मग हे सृष्टीचक्रामध्येच आहेत की नाही. मानवी जीवनासंबंधी देखील याच बाबी आहेत. म्हणजे काय तर मानवी जीवनामध्ये आपण कोणत्या धर्माचा आपण त्या ठिकाणी उपासक आहोत, आहे की नाही. आपण कोणत्या धर्माची उपासना करतो, कोणत्या चालीरीती आपल्यामध्ये आहेत, कोणते देवदेवता आपण त्या ठिकाणी पूजन अर्चन करतो त्यांचं, आहे की नाही. तर ह्या मिथकं आहेत, आपली काही देवदेवतांची मिथके आहेत, काही कल्पना आहेत, त्याद्वारे केल्या जाणाऱ्या विधी आहेत काही. ते हे सर्व त्याचं तात्विक विवेचन आपण आता करत आलो आणि त्याचा विकास कसा झाला हो हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी या मानवीय ज्ञान शाखेचा आपल्याला वापर करावा लागतो बघा. आणि हे आपल्याला बघावं लागतं. तर प्राचीन लोकांच्या विवेचनामध्ये तत्वज्ञानाची बीजे आहेत असं आपण बघू शकतो. मग त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये कसा बदल केला, त्यांनी त्यांच्या रूढी परंपरेमध्ये कसा बदल केला, देवदेवता कशा कशा त्या ठिकाणी त्यांना मिळत गेल्या आणि त्यांच्यामध्ये मग कसा बदल होत गेला, म्हणजे त्यांचं तात्विक विवेचन कसं आहे हे आपण बघत जाऊ. आणि त्याचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला उपयोजित इतिहासाचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो हे समजून घ्या. म्हणजे तो जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी तत्वज्ञानाच्या आणि प्राचीन लोकांच्या त्यांनी केलेल्या कशा कारवाई आहे त्यांची ह्या आजच्या तत्वज्ञानामध्ये हे आपण समजून घेऊ शकतो. पुढे आपण बघूयात 3.3 हा आपला मुद्दा आहे उपयोजित इतिहास. मग आता आणि वर्तमान काळ. आता उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ म्हणजे काय तर आजच्या वर्तमान काळामध्ये आपण उपयोजित इतिहास कसा वापरू शकतो बघा तिथं दिलेलं आहे तुम्हाला. मी या ठिकाणी बघू शकता की इतिहासाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग काय आहे. आपण म्हणतो ना, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की इतिहासाचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होऊ शकतो. आपण असा एक सहज विचार करूया.
आपल्याला विविध गोष्टी आता समजून घ्यायच्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. भूतकाळामध्ये घडून गेलेली घटना आणि त्याचा आजच्या जीवनामध्ये काय उपयोग आहे. तर आपला पहिला धडा बघा आहे की नाही, जो आपला पहिला धडा होता त्याच्यामध्ये इतिहासकालीन लेखक यांचा आपण बघितला असेल. मग त्यांनी ते लिहिलं होतं ना, आहे की नाही, त्यांनी लिहिलं म्हणून आज आपल्याला त्या बाबी कळत आहेत नाही का, वर्तमान काळात आपण त्याचा उपयोग करत आहोत. तर भूतकाळातील मूर्त आणि अमूर्त अवशेष वर्तमान काळामध्ये कुतूहल निर्माण करतात आपल्याला. मूर्त म्हणजे कसे, जे दिसतात असे. मूर्त म्हणजे मूर्ती स्वरूपात ते मूर्त, आणि अमूर्त म्हणजे जे दिसत नाहीत पण आहेत. मग ते कसं, तर कथा कहाण्या आहे का नाही, पूर्वी लोकांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आहे की नाही, की असं एक गाव होतं, मग त्या गावामध्ये असं होतं. मग हे अमूर्त आहे ना, अमूर्त. आपण तर तिथे गेलो नाही पण आपण ती कथा नेहमी समजून घेत असतो. त्या अमूर्त गोष्ट आहेत, त्या आपण त्या कथा कहाण्यांद्वारे समजून घेत आहोत. तर आपल्याला भूतकाळामधील मूर्त आणि अमूर्त अवशेष वर्तमान काळामध्ये ते आपल्याला कुतूहल निर्माण करत असतात आणि त्याबद्दल आपल्याला आत्मीयता वाढते. आणि म्हणून आपण इतिहासाच्या आपल्याला हा इतिहास समजून घ्यावासा वाटतो. का समजून घ्यावासा वाटतो, तर ती आपल्याला आत्मीयता आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. इतिहासाच्या पूर्वीच्या गोष्टी भूतकाळामध्ये घडलेल्या त्याविषयी आपल्याला आत्मीयता वाटते. मग का अशी आत्मीयता वाटते, तर पूर्वजांनी ते निर्मिती केली, माझ्या पूर्वजांनी हे निर्माण केलेलं आहे, मग मला वाटतंय ना ते समजून घ्यावंसं आहे की नाही. तर पूर्वजांनी निर्मित कलाकृती असते, सांस्कृतिक वारसा व ओळख यामुळे हा इतिहास आपल्या उगमाकडे आपल्याला नेतो आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी जोपासणं आपल्याला आवश्यक आहे. मग आता हा सांस्कृतिक वारसा जो अमूर्त आहे तो कसा कळेल. मूर्त आपण जर सांभाळलाच नाही, समजा एखादी मूर्तिकला आहे आणि ती जुनी आहे, ती जर आपण सांभाळली नाही, एखादं जुनं बांधकाम आहे ते जर आपण सांभाळून नाही ठेवलं, तर मग तिथं काय होतं हे आपल्या नंतर येणाऱ्या पिढीला समजेल का हो. जुन्या काही गोष्टी ज्या होऊन गेल्या, घडून गेल्या, त्या आपल्याला माहीत आहेत आणि आपण जर त्या सांभाळल्या नाही तर मग आपल्याला त्या चित्राद्वारे दाखवाव्या लागतील आहे की नाही. मग त्या चित्राद्वारे समजतील का, नाही हो, समजत नाही. डायनासॉर आज आपल्याला समजतो चित्राद्वारे, पण तो आपल्याला खरा दिसतो का, नाही. जोपर्यंत आपण बघत नाही आपण समजू शकत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे ते मूर्त स्वरूपात नाही आहे आपल्यासमोर आहे की नाही, ते अमूर्त स्वरूपात आलेलं आहे आणि आपण आता ते मानत आहोत की हो अशा पद्धतीचे प्राणी होते. तर हे सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी जोपासण्यासाठी आपल्याला हा जो आजचा इतिहास आहे ना, आज आपल्याला जे दिसतं ते मूर्त आणि अमूर्त स्वरूप, त्याचे अवशेष आपल्याला आज काय करावे लागतील, आपल्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या हितासाठी आपल्याला जोपासावे लागतील. मग वर्तमान काळाचे योग्य आकलन भविष्य काळासाठी दिशादर्शन असतं, हे लक्षात घ्या. भविष्य काळासाठी दिशादर्शन समजण्यासाठी आपल्याला हे करून घ्यावं लागेल, समजून सांगावं लागेल की हो पूर्वी असं होतं, तेव्हा सर्व लोक एकत्र यायचे आणि एखादी समस्या सोडवायचे दरबारामध्ये, बरोबर आहे की नाही. तसं आज आपण एक आपली संसद निर्माण केलेली आहे, आपल्याला ते समजलेलं आहे ना, आहे की नाही. समाजशास्त्रामध्ये आणि आपल्या राज्यशास्त्रामध्ये आपण ते बघतो की हो समाजकारण कसं होतं त्यावेळेला. समाजाची एक समस्या सर्वांनी मिळून समजवायची आहे, ते समजण्यासाठी आपल्याला ते दिशादर्शन समजण्यासाठी आपल्याला ह्या इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. भविष्य काळासाठी आपल्याला दिशादर्शन जर करायचं असेल तर आज आपल्याला वर्तमान काळामध्ये हा जो सांस्कृतिक वारसा आहे तो जोपासावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे आहे आपल्याला 3.4 सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. मग आता सांस्कृतिक वारसा आपल्याला जो मिळालेला आहे, जो 2 प्रकारे आहे, एक मूर्त आणि अमूर्त. मग मूर्त कसा आहे बघा, प्राचीन स्थळं आहेत, म्हणजेच काय, आपण जातो ना शिवाजी राजांच्या काळामध्ये असलेले काही किल्ले हवे, गड आहेत आहे की नाही, त्यावेळेला लिहिलेल्या काही बखरी आहेत आहे की नाही. मग ती प्राचीन स्थळे, वास्तू आहे की नाही, त्यावेळेला असलेल्या हस्तलिखिते म्हणजे बखरी आहे की नाही. त्यानंतर काही लेख आहेत जे आपल्याला दगडावर कोरीव आहेत ते आपल्याला दिसतात आहे की नाही. शिल्प आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतात किंवा चित्राच्या मध्ये आपल्याला काही गोष्टी बघायला मिळतात आहे की नाही. अजिंठ्याचा इतिहास आपण त्यावेळेला बघतो आहे की नाही. तर हे सर्व मूर्त स्वरूपामधील सांस्कृतिक वारसा आपल्यासमोर आहे. आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारसा मग यामध्ये आपल्याला मौखिक परंपरा दिसते आहे की नाही. तर काही जुने श्लोक परंपरा आहे की नाही,
हां ते त्या बाबी. नंतर भाषा आहे की नाही, भाषा आज आपण अमूर्त स्वरूपात वापरत आहोत आहे की नाही. पूर्वी मराठी कोणती होती हो, आणि आजची मराठी कशी आहे, शुद्ध मराठी आहे की नाही. मग ते आपण आज वापरत आहोत. म्हणजे ते अमूर्तमध्ये आपण सांस्कृतिक वारसा तसाच जतन केलेला आहे. पारंपरिक ज्ञान जे आहे हो, आपल्या घरामध्ये आपल्याला काही पारंपरिक ज्ञान आजी आजोबाकडून आपल्यापर्यंत आलेलं आहे, आणि त्यांना कोणी दिलं होतं, त्यांच्या आजी आजोबांनी. म्हणजे हे पारंपरिक ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आलं. सण आपण कसे साजरे करतो बघा ना, दिवाळी, दसरा वगैरे हे जे सण आहेत आपले आहे की नाही, ईद आहे की नाही, क्रिसमस, हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सण हे त्याची एक अमूर्त परंपरा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ते आपल्याला माहीत नाही कुठपासून आले, परंतु ते आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत. मग हा सांस्कृतिक वारसा आपल्यापर्यंत आलेला आहे. सण समारंभाच्या पद्धती आहेत, कशा साजरी करतो आपण, किंवा धार्मिक विधी, कला आहे की नाही, त्याचं सादरीकरण कसं करतो कलेचं, ते म्हणजे काय, नृत्य कला आहे की नाही, वादन हे सर्व. त्यानंतर धार्मिक विधी म्हणजे तुम्हाला पूजा अर्चा, त्यामध्ये विविध विधी आहेत, सर्व तुम्हाला सर्व माहीत आहेत. आपल्या धर्माच्या तुम्ही आठवा, समजून घ्या. हा एक सांस्कृतिक वारसा आहे विद्यार्थी मित्रांनो, मी जे बोलतोय ते. आणि पारंपरिक कौशल्ये आहे की नाही हो, म्हणजे पूर्वीच्या काळी शेती कामासाठी लागणारी अवजारं बनवली जात होती. त्यानंतर काही लढाईसाठी लागणारे तलवारी, भाले यांची निर्मिती, म्हणजे ही पारंपरिक कौशल्य ती निर्मिती करण्यासाठी आपल्याला लागत होती. आणि ते पारंपरिक कौशल्य आज आपण सांस्कृतिक वारसा आपण ते जपलेला आहे, आपण बघतो ते. आणि प्रातिनिधिक समूह गट त्यावेळेला आपण निर्माण केले होते, ते आजही प्रातिनिधिक समूह गट आपल्याला तयार करून आपल्याला हा सांस्कृतिक वारसा जपावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. बघा आता पुढे आपण बघूयात नैसर्गिक वारसा कशा पद्धतीने जपला जातो. मग आता नैसर्गिक वारसा आपल्याला का अभ्यासायचा, जसं आपण परत मागे जाऊयात की सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक वारसा याचं व्यवस्थापन आपण का करायचं आहे, हे कसं आपल्याला जपायचं आहे, हे सर्व स्थळे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला का जपायच्या आहेत, तर हेच समजून घ्यायचं आपल्याला की हे जर आपण जपलं नाही तर आपल्या पिढ्यांना कसं ते समजेल आहे की नाही. आपण याआधी बोललो. तर नैसर्गिक वारसा आता कसा आहे बघा, तर निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे. मग आता जैववैविध्य आहे की नाही, जिओलॉजीमध्ये बदल. मग कसं बघा ना, आपण जेव्हा सीझन्स बदलतात असं आपण म्हणतो नाही का, ऋतू बदलतात, मग ते जैववैविध्यामध्ये त्याच्यामध्ये बदल होत जातात, बरोबर आहे की नाही. बघितलं असेल तुम्ही की उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये पानं गळतात आहे की नाही, पानगळ होते असं आपण म्हणतो. मग ते जैववैविध्याचा एक भाग आहे निसर्गातील. मग हे विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेमध्ये आपण केला पाहिजे की कधीकधी खूप सुंदर गोष्टी निर्माण होत असतात आणि त्यानंतर त्याचा ऱ्हास होत असतो बघा. मग आता ह्या नैसर्गिक वारशामध्ये काय काय येतं बघा, प्राणी, आपल्याला जपायचे आहेत प्राणी सर्व, हे समजून घ्या. नंतर वनस्पती सृष्टी आपल्याला जपायची आहे. विविध आता खूप सारे औषधी गुणधर्म असलेल्या बऱ्याचशा वनस्पती आज आता नामशेष होत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. मग त्या आता पुनर्निर्माण करण्याची प्रवृत्ती आपल्याला निर्माण झालेली बघतो आपण आहे की नाही, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये बोलतोय मी. त्यानंतर तिसरं आहे बघा, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था, भूरचनात्मक वैशिष्ट्ये यांचा देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यासावा लागणार आहे नैसर्गिक वारशामध्ये. तर हे अस्तित्व कसं आहे हे जर आपल्याला जपायचं आहे, ह्या परिसंस्थेला जर आपल्याला प्राणी, वनस्पती आहे की नाही, त्यानंतर येणारे ऋतू यांना जर आपल्याला जपायचं असेल तर ही संपूर्ण परिसंस्था, नंतर भूरचनात्मक वैशिष्ट्ये आहे की नाही, काही डोंगर, दर्या आहे की नाही, यांचा देखील आपल्याला फार आवश्यक आहे. लक्षात घ्या, आपण हिमालयाचा विचार करतो, हिमालयातील सर्व बर्फ वितळलं तर एक प्रश्न आहे, मला कधी कधी पडतो. हो, फार भयंकर सर्व नद्यांना पूर येतील विद्यार्थी मित्रांनो बघा, कारण हिमालयातून खूप साऱ्या नद्या आपल्या उगम पावतात आणि जर त्या नद्यातलं ते सर्व जर पाणी वाढलं तर काय होऊ शकतं, हो तर समुद्राची पातळी देखील वाढू शकते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. तर म्हणून सांगतो की परिसंस्था, भूरचनात्मक वैशिष्ट्ये यांचा आपण नैसर्गिक वारशाचं हे जे आहे याचं आपण जतन केलं पाहिजे. आता हे नैसर्गिक वारसा कोणकोणता आपल्याला बघायला मिळतो बघा, पुढे आपण बघूयात. हा जर वारसाला आपल्याला जपायचा असेल तर यासाठी बघा, मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. आणि हे जतन करण्यासाठी बघा, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणजे काय, UNO आहे की नाही, संयुक्त राष्ट्रे त्याला म्हणतात,
तर आपल्या या संपूर्ण जगामध्ये असलेले सर्व देशांनी मिळून एक त्यांची संघटना बनवलेली आहे, ती युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणतो, आणि त्यांच्याद्वारे निर्माण केलेली एक संस्था आहे युनेस्को. तर ही हे जतन आणि संवर्धन करण्याचं काम करते बघा विद्यार्थी मित्रांनो ही संस्था. तर यांच्याद्वारे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्कोने आपल्या काही दिशादर्शक तत्वे त्या ठिकाणी जाहीर केलेली आहेत. आता बघा भारतामध्ये ते जागतिक वारसा स्थळ आहे असं त्यांना जर वाटत असेल तर मग त्याला जर जपायचं असेल तर त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. मग ही तत्वे कोणी निर्माण केली तर या युनेस्कोने निर्माण केली. मग आता कोणतं स्थळ ह्या जतन संवर्धन करण्यासाठी कोणतं स्थळ या ठिकाणी घ्यावं असं त्यांना वाटतंय. तर मग ते त्या ठिकाणी ह्या जागतिक वारसा स्थळामध्ये हे स्थळ घ्यायला पाहिजे याचा ते अभ्यास करतात बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि मग मानवी पिढ्यांच्या हितासाठी ते जपणं आवश्यक आहे हे त्यांना समजतं, आणि म्हणून मग ते सांगतात की नाही हे जागतिक वारसा स्थळ आहे, हे आपल्याला जपावं लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की बघा ना अजंता आहे की नाही, एलोरा म्हणजेच काय की अजिंठा आणि त्या ठिकाणी असलेल्या वेरूळच्या लेण्या यांना आपल्याला जपावं लागेल, कारण ते काय आहे तर पिढ्यांच्या हितासाठी आपल्याला ते जपावं लागेल, मानवी पिढ्यांना समजण्यासाठी त्याचं संवर्धन व्हावं. म्हणून युनेस्कोने ते जागतिक स्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आहे की नाही तर आपण पुढे बघूया. त्यांनी ती यादी दिलेली आहे बघा. मग आता कोणकोणती आहे तर जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि ती युनेस्कोने ती जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीची काही स्थळे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात बघा. आहे बघा त्या ठिकाणी भारतातील जागतिक वारसा स्थळे मग ती सांस्कृतिकमध्ये घेतलेली आहेत बघा. मग यामध्ये काय काय बघा, आग्र्याचा किल्ला, अजिंठा लेणी 1983 साली ती घेतलेली आहे बघा, आणि त्याचबरोबर वेरूळ लेणी देखील घेतलेली आहे, ताजमहाल आहे, आणि मग मोठी ती पूर्ण परंपराच त्या ठिकाणी तुम्हाला दिसते की 1987 साली घारापुरी आलेलं आहे. त्यानंतर 1987 साली चोळ मंदिरे आहेत, तंजावरचं बृहदीश्वर मंदिर आहे की नाही बघा ना त्या ठिकाणी. 2003 साली बघा काय घेतलेलं आहे बघा, 2003 साली भीमबेटका येथील शैलाश्रय नावाचं स्थळ त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 2004 साली घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे की नाही, CST त्याला म्हणतात. तर पूर्वी त्याला त्या ठिकाणी वेगळं नाव होतं नाही का, ते मुंबईचं त्या ठिकाणी होतं स्थळ आहे की नाही, आणि मग त्याला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हटलं जायचं आहे की नाही. मग ते त्या ठिकाणी त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आलं. नंतर लाल किल्ला घेतला 2007 साली बघा. तर महाराष्ट्रातील काही स्थळं आहेत, काही भारतातली आहेत, बरोबर आहे की नाही. त्यानंतर बघा त्या ठिकाणी 2002 साली बोधगया येथील महाबोधी मंदिर त्या ठिकाणी घेतलेलं आहे परिसर बघा. तर हे महाबोधी मंदिर पण त्या ठिकाणी त्यांनी कशामध्ये घेतले, जागतिक वारसा स्थळ. का बरं, कारण त्या ठिकाणी आपल्याला पिढ्यानपिढ्यासाठी ते समजण्यासाठी, त्यांना हा नैसर्गिक वारसा समजण्यासाठी जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये ते त्यांनी घेतलेला आहे. आता एका दृष्टिक्षेपात यामध्ये बघा बाजूला भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादी स्थळ आहे. यामध्ये झालेल्या परंपरा बघा, कुट्टियम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा सांगणारी आहे. त्यानंतर बरोबर आहे गढवाल उत्तराखंड 2009 साली येथील रम्मन धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि असे अनेक सारी त्या ठिकाणी भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा त्या ठिकाणी त्यांनी जपलेला आहे बघा. मग वैदिक पठण परंपरा त्यामध्ये येते आहे की नाही, तुम्ही बघता. त्यानंतर आपण पुढे बघूया. मग 2012 मध्ये पश्चिम घाटाचा समावेश या ठिकाणी करण्यात आला बघा. या ठिकाणी सुंदरसं चित्र तुम्हाला दिसतंय की हे आहे सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रांगांमध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो. तर सातारा जिल्ह्यामध्ये या कास पठारामध्ये आपण जर गेलं तुम्हाला त्या ठिकाणी असं दृश्य या ठिकाणी तुम्ही जे बघत आहात ते तुम्हाला या ठिकाणी दिसतंय बघा. हे या ठिकाणी तुम्हाला बघू शकतात तुम्ही. आलं का लक्षामध्ये. या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांशी काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाते आता सध्या करत आहेत बघा. आणि इंटॅक्ट नावाची संस्था आहे बघा.
1984 पासून ही तिथे त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या ठिकाणची तज्ज्ञ त्यामध्ये सहभागी आहेत बरेचसे. आपण तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी जाऊ शकतो बरं का विद्यार्थी मित्रांनो. आणि इंटॅक नावाची संस्थामध्ये आपण जाऊन आपण त्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून या सर्व गोष्टींचं म्हणजे वारशाचे जागतिक वारसा स्थळं जे आहेत किंवा जी आपली वारसा स्थळं आहेत त्याचं जतन आणि संवर्धन करण्याचं बहुतांश काम आपण जे केलं जातं त्यामध्ये आपण तज्ज्ञ म्हणून सहभागी होऊ शकतो. बघा नंतर आहे वारसा स्थळांचे मूळ स्वरूप न बदलता. आता हे कसं केलं जातं काम, तर बघा इथे हात मिळवणी आपल्याला दिसतंय. तर वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे काम करणे शक्य आपल्याला होतं. जर आपण तेथील आजूबाजूच्या लोकांचा आपण सहभाग घेतला त्या वारसा स्थळाच्या, तर त्याचं मूळ स्वरूप आपल्याला बदलता न करता आपल्याला ते जतन आणि संवर्धन करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय, तर बघा की आपल्या काही मूर्ती आहेत बघा, फार प्राचीन मूर्ती आहेत. तर याला जपण्यासाठी आपल्याला त्याच्यावर काही रासायनिक अभिक्रिया करून ती काही रसायनं तयार केली जातात आणि ती त्याला लावली जातात. मग त्यामुळे त्याचं मूळ स्वरूप जे आहे ना ते बदललं जात नाही, जसं आहे तसंच राहतं आणि कालांतराने त्याच्यामध्ये त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे बघा दुसरं, स्थानिक समाजाची धन व मानसिकता तसेच वर्तमानातील त्याच्यापुढील असणारी विविध आव्हाने या लोकांच्या अपेक्षांचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो. बघा तर समाजमानाचं काय आहे, समाजमानाला काय वाटतं, नंतर धन व मानसिकता त्यावेळेला समाजमानाची जी मानसिकता आहे ती कशी घेतली जाते, त्यांना काय वाटत होतं त्या काळच्या, तर स्थानिक लोकांना काय वाटतंय, त्यावेळेच्या लोकांच्या गोष्टी जपाव्यात का, हे या ठिकाणी बघायचं आहे. नंतर वर्तमान काळामध्ये त्यांना असणारी आवाहनं काय त्या समाजमानाला जपण्यासाठी, तर ह्या लोकांना ते समजून घ्यावं लागेल की नाही त्यावेळेला केलेली ही भिंत आहे ना ती अशीच ठेवली पाहिजे, ती तोडली नाही पाहिजे. म्हणजे ती मानसिकता जी त्यावेळची होती ती ह्या स्थानिक लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल नाही व्हायला पाहिजे, हे आपल्यासमोर एक आवाहन आहे. आता बघा पुढे 3 नंबरचं, सांस्कृतिक वारसा स्थळांची जतन संवर्धन करताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचं नियोजन करावं लागेल. हो, मग आपण जर ते वारसा स्थळ जपत आहोत तर मग इथे यायचं नाही, इथून जाऊ नये किंवा ह्या ठिकाणी तुम्ही काहीच तुम्ही बदल करू शकत नाही असं जर म्हटलं तर ते होणार नाही. त्यांना त्या ठिकाणी थांबावं लागेल, त्यांना काही गोष्टी त्यांचाही विचार करावा लागेल ना. तर ह्या स्थानिक लोकांना देखील या प्रकल्पामध्ये समाविष्ट करता घेता येऊ शकतं. आणि 5वं बघा, स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन मिळेल अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळण्यासाठी नियोजन करावे लागेल. बरोबर आहे. मग जर ते त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी ते समजा आपण वेरूळचं घेऊयात, तर वेरूळच्या ठिकाणी असलेले जे स्थानिक लोक आहेत ना त्या ठिकाणी त्यांचं शेतीचं उत्पादन आहे बघा, मग ते त्या ठिकाणी छान पेरू उगवतात ना. हां, तुम्हाला लक्षात आलं असेल दौलताबादचे पेरू, हां बरोबर आहे, दौलताबाद आणि वेरूळ या ठिकाणी पेरूचं उत्पादन होतं. मग ते त्यांना विकता आलं पाहिजे, म्हणजे स्थानिक उद्योग त्या ठिकाणी त्या पेरू जे विकला जातो त्याचं त्या ठिकाणी स्थानिक उद्योग त्या ठिकाणी आपण त्यांना प्रोत्साहन मिळेल असं नियोजन त्या ठिकाणी करता येऊ शकतो. म्हणजे ते वारसास्थळ पण लोक बघायला येतील आणि उद्योगधंदे आजूबाजूचे आहेत ना त्यांना देखील चालना मिळेल असं त्या ठिकाणी त्यांना वाटतं. बघा आता 3.5 आहे, संबंधित व्यावसायिक क्षेत्रामध्ये कायदेशीर नियम सार्वजनिक धोरण ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान पूरक ठरतं. आपल्याला समजून घ्या. मग आता संबंधित व्यावसायिक क्षेत्र जी आहेत त्या ठिकाणची, तर त्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, तर नियम त्या ठिकाणी त्यांना लावावं लागेल. स्थानिक सार्वजनिक ध्येय धोरणे आपल्याला ठरवावी लागतील. मग आता जर त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय आहे किंवा अभिलेखागार आहे तर त्या ठिकाणी काही नियम त्या ठिकाणी करावे लागतील की बाबा रे या ठिकाणी यायचं असेल तर त्याला नियम आहे की या वेळापर्यंत यावं, अभिलेखागारामध्ये हात लावता येणार नाही किंवा त्या ठिकाणी येणारे जे लोक आहेत आजूबाजूचे त्यांना त्या ठिकाणी येऊन त्यांना त्या ठिकाणी स्वच्छता करता येऊ शकेल, असं काहीतरी त्यांना रोजगार कसं मिळेल हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. बघा नंतर 2 नंबर आहे, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करावं लागेल आपल्याला. हे व्यावसायिक क्षेत्राद्वारे आपल्याला करावं लागेल, लक्षात घ्या. तर मग व्यावसायिक क्षेत्रामध्ये हे ऐतिहासिक स्थळ कसे जपायचे, तर त्या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या त्यांना कसा त्या ठिकाणी त्याचा वापर करता येईल हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. नंतर त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी पर्यटन आणि आदरातिथ्य म्हणजे काय, हॉटेल इंडस्ट्री त्या ठिकाणी येऊ शकते आहे की नाही. तर त्या ठिकाणी उतरणाऱ्या लोकांना
हॉटेल मिळावं, त्या ठिकाणी मनोरंजनाची काही साधनं निर्माण व्हावी, संपर्क माध्यमे त्या ठिकाणी असावीत, आहे की नाही, की त्यांना इंटरनेट त्या ठिकाणी उपलब्ध असावं, म्हणजे या ठिकाणी असलेल्या काय काय महत्त्वाच्या बाबी त्यांना समजून घेता येतील हे त्या ठिकाणी. आणि मनोरंजनाची साधनं म्हणजे ते जर इथं थांबत असतील, ते संग्रह तो त्या ठिकाणी असलेला ऐतिहासिक वारसा जर पाहायसाठी त्यांना थांबायचं असेल तर त्यांना मग दिवसभर थांबून ते काही त्या एकाच ठिकाणी थोडी राहणार आहेत. मग आल्यानंतर त्यांना काहीतरी मनोरंजन मिळावं हे त्या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे ही संबंधित ह्या ऐतिहासिक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करावी लागतील. आणि त्या ठिकाणी कायदेशीर नियम देखील आणि सामाजिक सार्वजनिक ध्येय धोरणे त्या ठिकाणी आपल्याला कशी ठरवावीत हे जर आपल्याला बघायचं असेल तर मग आपल्याला उपयोजित इतिहासाचा अभ्यास करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, या प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. बघा, म्हणजे काय तर स्थापत्य विशारद त्या ठिकाणी असावा लागू शकतो. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी तो जो इंजिनियर म्हणूयात आपण त्याला, अभियंता, तर तो स्थापत्य विशारद जो असेल ना, आहे की नाही, तर त्याला मग त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल की पूर्वीच्या स्थापत्य जे कसं केलं गेलं होतं, मग त्याला अभ्यास करावा लागेल. नंतर इतिहासकार, त्याचा अभ्यास करावा लागेल की हा इतिहास कसा बदलत आलेला आहे. पुरातत्व कसं आहे, तर पुरातत्वामध्ये ती जी वस्तू आहे त्याला कसं आपल्याला सांभाळावं लागेल, त्याचं जतन कसं करावं लागेल हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि बऱ्याचदा हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी ते जतन आणि संवर्धन करण्यासाठी संग्रहपाल लागतो, म्हणजे ते सांभाळणारा एक व्यक्ती त्या ठिकाणी लागतो. नंतर समाजशास्त्र, मग त्याची देखील आपण डिग्री घेऊ शकतो. बघा, संग्रहपाल म्हणजेच काय तर त्या ठिकाणी जे वस्तू संग्रहालय आहे त्यामध्ये संग्रहपाल म्हणून लागतो. मग तो शासनाचं एक ती कोर्स आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तो आपल्याला करता येऊ शकतो. समाजशास्त्र, सोशॉलॉजिस्ट म्हणून त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. अभिलेखागार व्यवस्थापक म्हणजे काय तर ते अभिलेखागार सांभाळायचं आहे ना, मग त्याचा एक व्यवस्थापक, मग त्याला या गोष्टींचा अभ्यास पाहिजे ना, म्हणजे त्याला कायद्याचा अभ्यास करावा लागेल त्या, आणि ते कायदे समजून मग त्यानुसार तो त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून जाऊ शकतो. नंतर कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ यांची देखील आवश्यकता, फोटोग्राफर, आहे की नाही, आणि त्या ठिकाणी कायदेतज्ञ म्हणजे त्या ठिकाणी वकिली व्यवसाय करणाऱ्यांची आवश्यकता असेल. आता प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. आणि उपयोजित इतिहासाच्या या क्षेत्रातील प्रकल्पामुळे या क्षेत्रातील व्यवसायाच्या अनेक संधी आता उपलब्ध होऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण आता सर्व समजून घेतलेलं आहे. याचा आपण आता अभ्यास करूयात आणि तुम्हाला सर्व बाबी आता समजतील. तुम्ही या सर्व अभ्यास या संपूर्ण धड्याचा करून घ्या, याचे गृहपाठ देखील पूर्ण करा आणि समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो हा धडा. आणि याचं जर तुम्हाला गृहपाठ पाठवायचा असेल तर तो पाठवावा आणि हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. समजून घ्या. धन्यवाद.